नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. साधारण नगरपालिका असेल किंवा बाकीच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या जर नगरपालिका असतील या सगळ्या ठिकाणी आपल्याला बदल झालेला पाहायला मिळेल. कारण की लोकांची जे काही मूलभूत समस्या होत्या किंवा त्यांचे जे प्रश्न होते ते या पक्षाच्या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या माध्यमातून मार्गी लागले. आणि त्यामुळं मला खात्री आहे की हे करत असताना जो माझ्या समोर जो प्रश्न होता तो शिवेंद्रजींच्या दोघांच्या समोर त्यांच्या सुद्धा समोर जो प्रश्न होता की आता नेमकं उमेदवार मोजके म्हणजे जागा मोजके आहेत तर द्यायचं कोणाला. तर त्या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थाने लोकांसाठी झटले, लोकांचे प्रश्न मार्गी लावले, हा निकष आम्ही तिथं लावला. आणि त्या पद्धतीने आज संपूर्ण केवळ फक्त निवडणुका जेव्हा जाहीर होतात त्यानंतर 5 वर्षानंतरच जे लोक 5 वर्षाच्या कालावधीत ज्यांनी कामं केले हा केवळ निकष आम्ही दोघांनी ठरवून तोच निकष तो लावला गेला. त्यामुळे मला माहित आहे की सगळ्यांना तर जागा आहेत 50 आणि त्यात सगळ्यांना इच्छुक भरपूर असतात. माझी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी दुजाभाव कोणाबद्दल झालेला नाहीये. त्यामुळं कोणाला असं वाटू नये की मला का नाही मग त्याला का. निकष एकच होता समाजसेवेचा, तोच निकष लावला गेला. आणि त्या पद्धतीने मला खात्री आहे की या पुढच्या 5 वर्षात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केवळ सातारा नगरपालिकेपुरतं मर्यादित मी बोलत नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपण जर पाहिलं तर एका काळी हा संपूर्ण काँग्रेसचा बालेकिल्ला होता पश्चिम महाराष्ट्रात. आज बदल का झाला कारण केवळ आश्वासनं त्या काळात दिले गेले पण ती आश्वासनाची वचनपूर्ती जर कोणाच्या माध्यमातून झाली असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि मित्र पक्षांच्या माध्यमातून झाली. आणि त्यामुळं संपूर्ण लोकांनी आशीर्वाद दिले आणि संपूर्ण केवळ सातारा नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात जो बदल झाला त्याचं कारणच ते. त्यामुळं स्वाभाविक आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही माझी कळकळीची विनंती आहे त्यांना की कुठं ना कुठं तरी त्यांना कशातनं तरी संधी आम्ही आमच्या दोघांच्या माध्यमातून म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिली गेली जाईल.